Hello friends, welcome to my channel Sri Physics. Today we will discuss about stationary waves in a pipe closed at one end and open at both ends. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज बघता येईल. चॅनल सबस्क्राईब करण्यापूर्वी मोबाईलवरती जाऊन आपल्या मोबाईलमध्ये जे यूट्यूब ॲप आहे ते ओपन करा. त्यानंतर सर्च बारमध्ये श्री फिजिक्स असं टाईप करा. श्री फिजिक्स अशा पद्धतीने आल्यानंतर त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे माझं चॅनल दिसेल. त्याला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर हे रेड फॉन्टमध्ये तुम्हाला जे दिसतं आहे सबस्क्राईब, त्यावर क्लिक करा. सबस्क्राईबवर क्लिक केल्यानंतर हे बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी एखादा नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि एकदा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला जेव्हा कुठल्याही एखाद्या चॅप्टरचा किंवा कुठलाही एखादा व्हिडिओ बघायचा असेल त्यावेळी मोबाईलवर परत हे आपलं जे यूट्यूबचं ॲप आहे इथे दिसतं ते ओपन करा. ओपन केल्यानंतर खाली सबस्क्रिप्शन म्हणून एक जे इथं आपल्याला दिसतं आहे टॅब, त्यावर क्लिक करा. सबस्क्रिप्शनवर टॅप केल्यानंतर इथं तुम्ही ज्या ज्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे ते सगळे चॅनल दिसतील. आता श्री फिजिक्सवरती क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वर अशा पद्धतीने होम, व्हिडिओज, प्लेलिस्ट, कम्युनिटी, चॅनल्स असे वेगवेगळे मेनू दिसतील. त्यापैकी प्लेलिस्टवरती क्लिक करा. प्लेलिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे प्लेलिस्ट दिसतील वेगवेगळ्या चॅप्टरच्या. तुम्हाला ज्या चॅप्टरचे व्हिडिओज बघायचे आहेत त्या प्लेलिस्टवर क्लिक करा. समजा तुम्हाला सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या चॅप्टरचे व्हिडिओज बघायचे असतील तर त्या प्लेलिस्टवर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर त्या प्लेलिस्टमध्ये जेवढे व्हिडिओज आहेत तेवढे सगळे तुम्हाला दिसतील. त्यापैकी जो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. अशा पद्धतीने प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला पाहिजे ते व्हिडिओ, पाहिजे त्या चॅप्टरचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. अगोदर पाईप क्लोज्ड ॲट वन एंडबद्दल आपण शिकू. वी नो दॅट स्टेशनरी वेव्स कॅन बी प्रोड्यूस्ड इन ए पाईप अँड वी हॅव सीन टू केसेस. पाईप क्लोज्ड ॲट वन एंड and open at other end, and second pipe open at both ends. In these pipes we can create stationary waves, longitudinal stationary waves. In pipe closed at one end, we know that boundary condition is that antinode is formed at open end and node is formed at closed end, because antinodes are the points where particles can vibrate with maximum amplitude, and nodes are the points which vibrate with minimum, means zero amplitude. In case of pipe, particles at open end have maximum freedom for vibration. Therefore, particles at open end can vibrate with maximum amplitude, and hence antinode is formed at open end. While particles at closed end have minimum freedom of vibration, and therefore their amplitude of vibration is minimum, means nearly zero, and therefore node is formed at closed end. Particles in this air column, air particles in this pipe, that is called as air column. Particles can vibrate with different frequencies. Particles means we can say air column can vibrate with different frequencies depending upon the number of nodes and antinodes formed in the pipe. Different modes of vibrations are shown here in three figures. In first figure, you will see one node and one antinode is formed, and here half loop is produced. याच्यामध्ये अर्ध लूप तयार झालेलं आहे, कारण पूर्ण लूप तयार होण्यासाठी एका बाजूला अँटीनोड आणि दुसऱ्या बाजूला पण अँटीनोड पाहिजे, किंवा एका बाजूला नोड आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा नोड पाहिजे. दोन नोड्सच्या मध्ये असेल
तर एक पूर्ण लूप तयार होईल. या ठिकाणी काय झालं, एक नोड आणि अँटी नोड म्हणजे लूप पूर्ण झालेलं नाही, अर्ध लूप आहे. याचं कारण आहे की ओपन एंडला तर कंपल्सरी अँटी नोड तयार झालं पाहिजे आणि क्लोज्ड एंडला नोड तयार झालं पाहिजे. त्याच्यामुळे हे घडलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी अर्ध लूप तयार झालेलं आहे. सेकंड मोडमध्ये काय झालं, एक लूप वाढलं. म्हणजे या ठिकाणी हाफ प्लस 1 मीन्स 1.5 म्हणजे या ठिकाणी दीड लूप तयार झालेले आहे. दॅट इज सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. इन थर्ड केस द नंबर ऑफ लूप्स इन्क्रीजेस बाय 1. लूपची संख्या 1ने वाढली. म्हणजे इथे दीड लूप होते, दीड अधिक 1 म्हणजे अडीच लूप झालेले आहे. अशा पद्धतीने तिन्ही केसमध्ये बघा, ओपन एंडला कंपल्सरी अँटी नोड तयार झालेलं आहे आणि क्लोज्ड एंडला नोड तयार झालेलं आहे. तर या ठिकाणी हे जे एअर पार्टिकल्स आहे ते वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होतात. अँड टुडे वी विल डिराईव्ह द एक्सप्रेशन्स फॉर फ्रिक्वेन्सीज ऑफ एअर कॉलम्स इन these different modes. We know that this is called as the first mode or fundamental mode or first harmonic. आपण यापूर्वी एक व्हिडिओ पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्समधला आपण फरक समजावून घेतलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल माझ्या विद्यार्थी मित्रांनो तर अगोदर तो व्हिडिओ बघा. यामध्ये ही जी फर्स्ट फिगर आहे त्याला म्हणतात फर्स्ट मोड or fundamental mode or first harmonic. First we will derive formula for frequency in this first mode or fundamental mode. We know this relation between speed, frequency and wavelength. When sound waves travel through the medium, particles of the medium vibrate with different frequencies. Phi is velocity of sound waves traveling through the medium. N is a frequency of vibration of particles and lambda is wavelength. We know wavelength is the distance between two successive particles of the medium which are in same phase. याबद्दल आपण सगळं शिकलो आहे आणि हा फॉर्म्युला आपण एका व्हिडिओमध्ये डिराईव्ह केलेला आहे. फ्रॉम दॅट वी कॅन राईट N is equal to V upon lambda. Say this is equation number 1 where V is velocity of sound. Sound are longitudinal waves. So V is velocity of longitudinal waves. Lambda is wavelength of waves in this first case, and N is a frequency of vibration, means number of vibrations performed by the particles per second. But we know that distance between antinode and node is lambda by 4. We have seen in properties of stationary waves, distance between node and adjacent antinode is lambda by 4. From that we get lambda is equal to 4L. Keep this value of lambda equal to 4L in equation 1. From that we get N equal to V upon 4L. Say this is equation 2. This equation gives frequency of vibration of air column. Air column means frequency of vibration of particles. याच्या आतमध्ये पाईपच्या आतमध्ये या पाईपच्या आतमध्ये जे पार्टिकल्स आहेत ते दर सेकंदाला किती व्हायब्रेशन्स करतात त्या फ्रिक्वेन्सीचा हा फॉर्म्युला आहे. यामध्ये व्ही आहे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर विच इज नियरली 340 मीटर पर सेकंड ॲट रूम टेम्परेचर. म्हणजे हे व्ही कॉन्स्टंट आहे, साऊंडची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, बाकीच्या गोष्टी कॉन्स्टंट असतील तर याचा अर्थ ही फ्रिक्वेन्सी लेंथवर डिपेंड आहे, इनवर्सली प्रपोर्शनल टू लेंथ. बट वी नो दॅट this formula can also be written as V is equal to 4NL. Therefore you can determine the velocity of sound by using this formula. आणि रेझोनन्स ट्यूबमध्ये आपण हा फॉर्म्युला वापरतो. जेव्हा आपण रेझोनन्स ट्यूबचा एक्सपेरिमेंट बघू त्यावेळेस याबद्दल आपण अधिक शिकू. दिस फ्रिक्वेन्सी, दिस मीन्स दिस फ्रिक्वेन्सी गिवन बाय इक्वेशन 2. दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑर फर्स्ट हार्मोनिक. ही जी फर्स्ट केसमध्ये फ्रिक्वेन्सी मिळते दॅट इज द लोवेस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड फॉर गिवन लेंथ. म्हणजे हा पाईप जर असेल तर याच्यामध्ये वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीनी एअर पार्टिकल्स व्हायब्रेशन्स परफॉर्म करू शकतात किंवा त्याच्यामध्ये स्टेशनरी वेव्स तयार होतात. तेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असू शकते. तर कमीत कमी किती असू शकते त्या फ्रिक्वेन्सीचा हा फॉर्म्युला आहे. दिस लोवेस्ट फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑर फर्स्ट हार्मोनिक
ऑर फर्स्ट मोड. हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्समधला फरक आपण यापूर्वी पाहिलेला आहे, त्यामुळं तो भाग इथे मी रिपीट करत नाही. बट वी नो कॅपिटल एल इक्वल टू स्मॉल एल प्लस ई. एंड करेक्शनचा एक व्हिडिओ यापूर्वीचा तो आपला व्हिडिओ आहे, त्यामध्ये आपण पाहिलं आहे हे ई म्हणजे काय असतं. दॅट इज एंड करेक्शन. एंड करेक्शन म्हणजे काय, तर ओपन एंडला अँटी नोड तयार होतं हे आपल्याला माहीत आहे. दॅट इज द बाउंड्री कंडिशन. बट दॅट अँटी नोड इज नॉट फॉर्म एक्झॅक्टली ॲट द ओपन एंड, बट इट इज फॉर्म ॲट सम डिस्टन्स बियॉन्ड द ओपन एंड. हे जे अँटी नोड तयार होतं हे अगदी एक्झॅक्टली ओपन एंडला तयार न होता ते ओपन एंडच्या थोडंसं वर हवेमध्ये तयार होतं. त्याचे कारणं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ते जे डिस्टन्स असतं ई म्हणजे अँटी नोड आणि नोडमधलं अंतर हे स्मॉल एल इतकं न घेता पाईपची, स्मॉल एल म्हणजे काय तर पाईपची लेंथ बघा या ठिकाणी आहे. तर हे अँटी नोड त्याच्याही वर थोडंसं तयार झालेलं आहे स्मॉल ई इतक्या डिस्टन्सला. म्हणजे मग अँटी नोड आणि नोडमधलं डिस्टन्स किती, तर एल म्हणजे पाईपची लेंथ प्लस ते एंड करेक्शन ई. देअरफॉर कॅपिटल एल इक्वल टू स्मॉल एल प्लस ई. तर ही व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी ठेवली तर आपल्याला मिळतं हे इक्वेशन व्ही एन इक्वल टू, इक्वेशन 2मध्ये आपण ठेवली ही व्हॅल्यू व्ही अपॉन 4 एल प्लस स्मॉल ई. एल इज लेंथ ऑफ पाईप विच इज कॉन्स्टंट. ई इज एंड करेक्शन विच इज ऑल्सो कॉन्स्टंट फॉर गिवन पाईप. हे एंड करेक्शन काढण्याचा फॉर्म्युला असतो 0.3 डी. डी मीन्स इनर डायमीटर, त्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहे. तर हा झाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला, लोवेस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ एअर कॉलम फॉर अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. आता सेकंड मोडमध्ये काय फ्रिक्वेन्सी असेल त्याचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करू, परंतु हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सेकंड मोड दॅट इज ऑल्सो कॉल्ड थर्ड हार्मोनिक. त्याला थर्ड हार्मोनिक का म्हणतात त्याचं कारण तुम्हाला कळेल. त्याला फर्स्ट ओव्हरटोन म्हणतात. हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्समधला फरक आपण यापूर्वी एका व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही अगोदर पाहिला नसेल तर आधी तो बघा, त्यानंतर हा व्हिडिओ पहा. हे जे इक्वेशन 3 आहे दिस इज फॉर्म्युला फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ एअर कॉलम इन फर्स्ट मोड. मगाशी आपण डिराईव्ह केला तो. आता आपल्याला सेकंड मोडमध्ये त्याला म्हणतात थर्ड हार्मोनिक किंवा फर्स्ट ओव्हरटोन. तर त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी काय असेल त्याचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. तर परत तो फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे व्ही इक्वल टू एन लॅमडा, एन इक्वल टू व्ही अपॉन लॅमडा. आता या ठिकाणी आपण N1 घेतलं कारण याला हे फर्स्ट ओव्हरटोन आहे, म्हणजे फंडामेंटल टोन किंवा फर्स्ट टोन जो आहे त्याच्यानंतर दिसून येणारा पहिला टोन आहे, म्हणून त्याला फर्स्ट ओव्हरटोन म्हणतात. फर्स्ट ओव्हरटोन असल्यामुळे N1 लिहिलं आहे. इथं आता फ्रिक्वेन्सी बदलते, फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन बदलते, फ्रिक्वेन्सी तीच राहत नाही आणि वेवलेंथसुद्धा बदलते. कारण पहा इथे अँटी नोड आणि नोडमधलं अंतर बदललेलं आहे, त्यामुळं साहजिकच आहे की या ठिकाणी वेवलेंथ वेगळी आहे. मग वेवलेंथ समजा या ठिकाणी λ1 आहे आणि या ठिकाणची फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन N1 आहे. व्ही मात्र बदलत नाही कारण मीडियम तेच आहे. व्हॅलॉसिटी ऑफ साऊंड डिपेंड्स अपॉन मीडियम, टेम्परेचर एट्सेट्रा. या गोष्टी त्याच असल्यामुळे इथं व्हॅलॉसिटी तीच आहे. म्हणजे फक्त इथं वेवलेंथ बदलली. वेवलेंथ का बदलली तर या ठिकाणी एक नोडमध्ये वाढलं, एक अँटी नोडमध्ये वाढलेलं आहे. अर्ध लूप होतं त्या ठिकाणी 1.5 लूप झालेले आहेत, त्यामुळे वेवलेंथ बदलली, त्यामुळे फ्रिक्वेन्सी बदलली. म्हणजे नंबर ऑफ व्हायब्रेशन्स पर सेकंड ते बदललं या ठिकाणी. आता या ठिकाणी ही λ1 किती असेल, मगाशी आपण पाहिलं की फर्स्ट केसमध्ये लॅम्बडा म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन अँटी नोड अँड नोडमधलं जे डिस्टन्स असतं ते λ/4 असतं. आता या ठिकाणी काय फॉर्म्युला येईल बघा. आता फ्रॉम फिगर एल इक्वल टू 3 λ1/4. आता हे कसं आलं तर पहा या ठिकाणी हे कॅपिटल एल म्हणजे काय, इथं जे दिसतं ना 3 λ1/4 आहे ॲक्च्युली. हे 3 λ1/4 या ठिकाणी इथं थोडंसं फिगरमध्ये इथं मिस्टेक झालेली आहे. ते 3 λ1/4 ते आलं कसं तर कॅपिटल एल म्हणजे काय, तर हे वरचं जे अँटी नोड आहे ते अँटी नोड आणि एकदम बॉटमचं जे नोड आहे त्याच्यामधलं डिस्टन्स. मग आता ते किती असेल तर आपण मगाशी पाहिलं की एक अँटी नोड आणि नोड म्हणजे अर्ध लूप. अर्ध्या लूपची लांबी असते λ/4. अर्ध्या लूपची लांबी असते λ/4. आता या ठिकाणी अर्धे लूप 3 आहेत बघा. हे वर इथं जे नोड दिसतं आहे त्याच्यावर एक अर्ध लूप आणि हे मध्ये हे खाली दिसतं ते एक पूर्ण लूप. एक पूर्ण लूप म्हणजे 2 अर्धे लूप.
म्हणजे टोटल या ठिकाणी 3 अर्धे लूप झालेले आहेत. म्हणजे वर एक अर्ध लूप आणि खाली 2 अर्धे लूप असे 3 अर्धे लूप म्हणून 3 टाईम्स आलं. आता एका अर्ध्या लूपची लांबी असते λ/4, पण या ठिकाणी वेवलेंथ λ1 आहे म्हणून λ1/4 म्हणजे λ1/4 या इथं जे दिसतंय तुम्हाला इक्वेशनमध्ये λ1/4 हे झालं अर्ध्या लूप, हे झाले अर्ध्या लूपची लेंथ λ1/4. असे इथं 3 अर्धे लूप आहेत म्हणून 3 λ1/4 अशा पद्धतीने आपण हे घेतलेलं आहे. आता त्यावरून आपण λ1 लिहिणार 4l/3. याला फक्त रिअरेंज केलं आपण. ही λ1ची आलेली व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये इथं जे तुम्हाला दिसतं n1चा फॉर्म्युला हा बघा इथे, त्यामध्ये ठेवा. आपल्याला ही स्टेप मिळते. n1 = v/4l/3. This 3 is a denominator of denominator that will go in numerator and we get n1 = 3v/4l. Once again this l is small l plus e. कारण हे टोटल लेंथ म्हणजे काय आहे तर सगळ्यात वरचं अँटीनोड आणि बॉटमचं नोड याच्यामधलं डिस्टन्स. परंतु आपल्याला माहीत आहे की वरचं जे अँटीनोड आहे ते थोडंसं वर हवेत ई इतक्या डिस्टन्सला तयार होतं. म्हणून आपण या ठिकाणी कॅपिटल एलच्या जागी स्मॉल एल म्हणजे पाईपची लेंथ परत प्लस दॅट एंड करेक्शन ते घेतलं आहे. हे 3 बाजूला काढलं. आता या इक्वेशनमध्ये v/4l + e ते इथं आहे बघा =n. म्हणजे त्यावरून आपण लिहिणार n1 = 3n. म्हणजे याचा अर्थ असा झाला की या ठिकाणी जी फ्रिक्वेन्सी तयार होणार आहे ती 3n म्हणजे फंडामेंटल मोडमध्ये जी फ्रिक्वेन्सी असेल त्याच्या 3 टाईम्स होणार आहे. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्झ असेल तर इथे ती 300 हर्ट्झ होईल, 3 पट होईल. म्हणून याला म्हणतात थर्ड हार्मोनिक. हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्समध्ये सगळं मी सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी सेकंड केसमध्ये जी फ्रिक्वेन्सी मिळते आपल्याला ती फ्रिक्वेन्सी पहिल्यापेक्षा 3 पट मिळते म्हणून त्याला म्हणतात थर्ड हार्मोनिक. परंतु याला फर्स्ट ओव्हरटोन का म्हणतात कारण फंडामेंटल टोन नंतर दिसून येणारा तो पहिला टोन आहे म्हणून त्याला म्हणतात फर्स्ट ओव्हरटोन. हे झालं सेकंड मोडची फ्रिक्वेन्सी. दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज अ थर्ड हार्मोनिक बिकॉज फ्रिक्वेन्सी इज अ 3 टाईम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. That is also called as the first overtone. In the same way, we will derive frequency in this third case. बघा आता थर्ड मोड त्याला म्हणतात फिफ्थ हार्मोनिक किंवा सेकंड ओव्हरटोन. हे नावं असे का दिलेत हे मी तुम्हाला सांगतो नंतर. वी नो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज गिवन बाय दिस फॉर्म्युला. सुरुवातीलाच आपण डिराईव्ह केलेला आहे. इक्वेशन 3 आपण त्याला नाव दिलेलं, नंबर दिलेला आहे. नाव इन थर्ड केस वेवलेंथ इज चेंज्ड बिकॉज नंबर ऑफ नोड्स अँड अँटीनोड्स आर चेंज्ड. साहजिकच आहे की 2 नोडमधलं अंतर कमी झालं म्हणजेच वेवलेंथ बदलली. या ठिकाणी समजा या ठिकाणी वेवलेंथ λ2 आहे. फर्स्ट केसमध्ये आपण वेवलेंथ λ घेतली, सेकंड केसमध्ये वेवलेंथ आपण λ1 घेतली आणि थर्ड केसमध्ये आपण λ2 घेतो. म्हणजे या ठिकाणी आता n2 = v/λ2 होईल. वेवलेंथ बदलल्यामुळे फ्रिक्वेन्सी बदलली, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. त्याचं कारण बघाशी मी तुम्हाला सांगितलं. आता λ2 किती असेल तर पुन्हा फ्रॉम फिगर वी कॅन राईट कॅपिटल L = 5 λ2/4. पुन्हा हे कसं आलं तर आपल्याला माहिती आहे कॅपिटल L म्हणजे काय तर बॉटमचं नोड टोटल लेंथ, बॉटमचं नोड आणि टॉपचं अँटीनोड याच्यामधलं अंतर. आता 5 λ2/4 कसं आलं तर अर्ध्या लूपची लांबी असते λ/4. इथं आता λ2 असल्यामुळे λ2/4 अर्ध्या लूपची लांबी. असे या ठिकाणी 5 अर्धे लूप आहेत. 5 कसे तर वर एक अर्ध लूप तुम्हाला दिसतं आणि मध्ये 2 पूर्ण लूप दिसतात. 2 पूर्ण लूप म्हणजे 4 अर्धे लूप. अशा पद्धतीने 5 हाफ लूप्स या ठिकाणी दिसतात. म्हणून टोटल लेंथ ऑफ एअर कॉलम आपण घेतली 5 टाईम्स λ2/4. λ2/4 एका हाफ लूपची लेंथ आहे. असे 5 अर्धे लूप आहेत म्हणून 5 टाईम्स λ2/4 घेतलं. फ्रॉम दॅट वी कॅन राईट λ2 इज = 4l/5. हेच इक्वेशन फक्त रिअरेंज केलं. कीप दिस व्हॅल्यू ऑफ λ2 हिअर इन दिस इक्वेशन. वी गेट n2 = 5v/4l. ही λ2ची व्हॅल्यू आपण इथे ठेवली की त्यावरून आपल्याला ही इक्वेशन मिळतं.
दॅट कॅन बी रिटर्न ॲज 5 इंटू V/4 इन ब्रॅकेट L प्लस ई. फक्त काय केलं, कॅपिटल Lच्या जागेवरती स्मॉल l प्लस ई घेतलं. आपल्याला माहीत आहे कॅपिटल L इज टोटल लेंथ ऑफ एअर कॉलम विच इज इक्वल टू स्मॉल l प्लस ई. स्मॉल l इज लेंथ ऑफ पाईप अँड ई इज एंड करेक्शन. कारण या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की जे अँटीनोड तयार होतं ओपन एंडला ते एक्झॅक्टली ओपन एंडला तयार न होता थोडंसं वर हवेमध्ये तयार होतं ई इतक्या डिस्टन्सला. म्हणून एअर कॉलमची टोटल लेंथ म्हणजे त्यामध्ये आपल्याला ते एंड करेक्शन ईसुद्धा मिळवावं लागेल पाईपच्या लेंथमध्ये. म्हणून आपण हे घेतलं. परंतु हे V/4 L प्लस ई हे जे आहे ते इक्वेशन 3मध्ये दिलेलं आहे आणि ती असते ही फ्रिक्वेन्सी पहिल्या फिगरमध्ये जे एअर कॉलममध्ये लूप तयार झालेलं आहे त्या एअर कॉलमच्या व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी आहे. म्हणून आपण लिहू शकतो N2 = 5 टाइम्स N. N is a fundamental frequency of vibration of air column in first mode. This frequency is called as fifth harmonic or second overtone. म्हणजे या तिसऱ्या फिगरमध्ये एअर कॉलमची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी झाली 5 टाइम्स N. म्हणून त्याला म्हणतात फिफ्थ हार्मोनिक. कारण फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या ती 5 पट आहे म्हणून त्याला म्हणतात फिफ्थ हार्मोनिक. आणि सेकंड ओव्हरटोन म्हणतात कारण फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या नंतर दिसून येणारा तो दुसरा टोन आहे. पहिल्या फिगरमध्ये ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, त्याच्यानंतर त्या ठिकाणी तयार होणारा टोन किंवा फ्रिक्वेन्सी ही आहे म्हणून त्याला नाव दिलं फर्स्ट ओव्हरटोन. प्रत्यक्ष प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर पुढचा जो टोन तयार होतो किंवा जी फ्रिक्वेन्सी तयार होते त्याला नाव दिलं सेकंड ओव्हरटोन. अशा पद्धतीने याच्यानंतर जी फ्रिक्वेन्सी तयार होईल त्याच्यामध्ये इथे 2.5 लूप तयार झाले, नंतर 3.5 लूप तयार होतील, नंतर 4.5, नंतर 5.5. अशा पद्धतीने फ्रिक्वेन्सी वाढत जाईल. इन फर्स्ट केस द फ्रिक्वेन्सी इज N कॉल्ड ॲज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. इन सेकंड केस द फ्रिक्वेन्सी इज 3N and that is called as third harmonic or first overtone. In this third case the frequency is 5N called as a fifth harmonic or second overtone. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी असेल 7N म्हणजे सेवन्थ हार्मोनिक परंतु थर्ड ओव्हरटोन. अशा पद्धतीने या एअर कॉलममध्ये पाईप क्लोज्ड ॲट वन एंड एअर कॉलम कॅन व्हायब्रेट विथ डिफरंट फ्रिक्वेन्सीज विच आर ऑड मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे असे कितीतरी मोड्स असू शकतात. प्रत्येक मोडमध्ये जी फ्रिक्वेन्सी असेल ती फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या ऑड मल्टिपल असेल. म्हणजे इथं N आहे, इथं 3N, 5N, 7N, 9N, 11N अशा पद्धतीने. आणि टोनचे नंबर देताना मात्र फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन असे क्रमाने द्यावे लागतात. कारण आपण ओव्हरटोन्स आणि हार्मोनिक्समधला फरक यापूर्वीच पाहिलेला आहे. Thus, in a pipe closed at one end, only the odd harmonics are present. N, 3N, 5N, 7N, etc. यामध्ये ज्या फ्रिक्वेन्सीज ॲक्च्युअली तयार होतात म्हणजे ज्या प्रेझेंट आहेत त्या फक्त ऑड फ्रिक्वेन्सीज आहेत. इन जनरल वी कॅन राईट NP = 2P+1 वेअर N इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे समजा तुम्हाला पीथ ओव्हरटोन काढायचं असेल, समजा तुम्हाला हे पहिलं ओव्हरटोन काढायचं असेल, फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे पहिलं ओव्हरटोन म्हणजे पीची व्हॅल्यू 1 घ्या, N1 काय मिळतं पहा, 2 × 1 2 + 1 3N मिळते. म्हणजे हे झालं थर्ड हार्मोनिक. ही फ्रिक्वेन्सी मिळते आपल्याला दुसऱ्या फिगरमध्ये दाखवलेली. समजा तुम्हाला हे सेकंड ओव्हरटोन काढायचं असेल, सेकंड ओव्हरटोन, सेकंड म्हटल्यानंतर पीची व्हॅल्यू 2 घ्या, N2 = पीची व्हॅल्यू 2 × 2 4 4 + 1 5 5N. म्हणजे सेकंड ओव्हरटोन म्हणजे फिफ्थ हार्मोनिक 5 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मिळते. हे इथे बघा या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढच्या मोडमध्ये काय असेल तर थर्ड ओव्हरटोन असेल. पीची व्हॅल्यू 3 घ्यायची, N3 2 × 3 6 6 + 1 7 7N.
म्हणजे ही 7n 7th हार्मोनिक मिळेल. म्हणजे थर्ड ओव्हरटोन म्हणजे 7th हार्मोनिक. त्याच्या पुढचं 4th ओव्हरटोन पाहिजे असेल तर n4. तर इथं पीची व्हॅल्यू 4. 2 × 4 8. 8 + 1 9. 9n म्हणजे 9th हार्मोनिक. म्हणजे तुम्हाला ओव्हरटोनवरून हार्मोनिक काढायचं असेल इन जनरल, समजा तुम्हाला असं म्हटलं की 10th ओव्हरटोन काढा n10, तर 10च्या डबल करायचं 2 × 10 20. त्यामध्ये एक ॲड करायचा 21 म्हणजे 21st हार्मोनिक. म्हणजे 10वं ओव्हरटोन म्हणजे 21वं हार्मोनिक. म्हणजे ओव्हरटोनवरून हार्मोनिक काढायचं असेल, ओव्हरटोनवरून हार्मोनिक काढायचं असेल तर जे ओव्हरटोन विचारलं त्याच्या डबल करून एक ॲड करायचा. समजा तुम्हाला म्हटलं की 100वं ओव्हरटोन पाहिजे, तर 100च्या डबल करा 200, त्यात एक मिळवा 201 म्हणजे 201 हार्मोनिक असं त्याचा अर्थ होईल. समजा तुम्हाला असं विचारलं की 25th ओव्हरटोन, 25वं ओव्हरटोन म्हटलं तर 25च्या डबल 50, त्यात एक मिळवायचा 51 51st हार्मोनिक असा त्याचा अर्थ होतो. 25वं ओव्हरटोन म्हणजे 51वं हार्मोनिक असा त्याचा अर्थ होतो. दॅट कॅन ऑल्सो बी रिटन ॲज NP = 2p + 1 × V/4L, बिकॉज V/4L इज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n. हे आपण मगाशीच पाहिलेलं होतं. अशा पद्धतीने हिअर वी हॅव प्रूव्ड दॅट इन केस ऑफ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. म्हणजे क्लोज्ड पाईपमध्ये फक्त ऑड हार्मोनिक्स तयार होतात. म्हणजे समजा पहिली फ्रिक्वेन्सी जर 100 असेल तर त्याच्या ऑड मल्टिपल म्हणजे 3n म्हणजे 300 तयार होईल. 2n तयार होणार नाही, 200 तयार होणार नाही. 3n नंतर 4n तयार होणार नाही, 5n तयार होईल म्हणजे 500 तयार होईल. 6n म्हणजे 600 तयार होणार नाही, 7n तयार होईल 700 तयार होईल. 8n तयार होणार नाही, 800 तयार नाही होणार. 9n तयार होईल. ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. ओव्हरटोनला नंबर देताना मात्र सलग द्यायचे असतात, पहिला सोडून त्याच्या पुढं 1 पासून सुरू करायचं असतं. हे ऑलरेडी आपण एक व्हिडिओ पाहिलेला आहे हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन, त्याच्यामध्ये आपण तो फरक शिकलो आहे. त्यानंतर पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. कन्सिडर दीज फिगर्स. हिअर pipes are open at both ends and we know boundary condition for formation of stationary waves, longitudinal stationary waves in pipe is that antinodes are formed at open ends. In this case pipe is open at both ends, therefore antinodes are formed at both open ends. आता फर्स्ट केसमध्ये पहा, फर्स्ट मोडमध्ये बघा, दोन्ही बाजूला अँटीनोड तयार झालेला आहे आणि नोड तर तयार व्हायलाच पाहिजे म्हणून मध्ये एक नोड तयार झालेलं आहे. How many loops are there? There are 2 half loops. One half loop from this node to that upper antinode and second half loop from this node to this lower antinode. That means one loop is formed from antinode to antinode and that will be the length of air column. And we know distance between two antinodes, two successive antinodes is equal to λ/2. आपल्याला माहीत आहे की दोन लगतच्या अँटीनोडमधलं किंवा दोन लगतच्या नोड्समधलं अंतर λ2 असतं. म्हणजे या ठिकाणी एअर कॉलमची लेंथ म्हणजे जे एअर पार्टिकल्स व्हायब्रेट होतात त्या सगळ्यांची लेंथ फ्रॉम टॉप टू बॉटम, एअर कॉलमची लेंथ किती असेल तर 2 अँटीनोडमधलं अंतर, कारण दोन्ही एंडला अँटीनोड्स तयार झालेले आहेत आणि त्या 2 लगतच्या अँटीनोडमधलं अंतर असतं λ/2. हे आपल्याला माहीत आहे. आता फर्स्ट केसमध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असेल त्याचा फॉर्म्युला कसा डिराईव्ह करायचा. दिस फर्स्ट फिगर दॅट इज कॉल्ड एज द फर्स्ट मोड ऑर फंडामेंटल मोड ऑर फर्स्ट हार्मोनिक. वी नो V is equal to n lambda. हा फॉर्म्युला आपण मगाशी पण पाहिला. V is velocity of sound in air at given temperature. N is frequency of vibration of air particles in the pipe. Lambda is wavelength. From that we can write n equal to V upon lambda. Say this is equation number 1. But in this case, total length of air column is L equal to λ/2. हे आपल्याला माहीत आहे. From that we write lambda equal to twice L. Keep this value of lambda in this equation number 1. We get n equal to V upon 2L, where L is the total length of air column. So this is equation number 2. This frequency
is called as the fundamental frequency or first harmonic. This is the lowest frequency with which that air column can vibrate. ही कमीत कमी फ्रिक्वेन्सी आहे ज्या फ्रिक्वेन्सीनी ह्या पाईपमधले एअर पार्टिकल्स व्हायब्रेट होऊ शकतात, त्याच्यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असणार नाही. अँड दिस फ्रिक्वेन्सी डिपेंड्स ऑन लेंथ अँड इनवर्सली प्रपोर्शनल टू लेंथ because velocity is constant for that given medium and for that given temperature. From that we can write V is equal to 2n into L. This formula can be used to determine speed of sound in air at given temperature. This frequency is called as the fundamental frequency or first harmonic. This frequency given by equation number 2 is called as fundamental frequency or first harmonic. But we know again capital L is equal to, capital L is length of air column, which is equal to small l plus 2e. Small l is length of pipe, and we know antinode is formed at a distance e away from the open end. आपल्याला माहीत आहे की अँटीनोड एक्झॅक्टली ओपन एंडला तयार न होता थोडंसं वर हवेमध्ये ई इतक्या डिस्टन्सला ते तयार होतं. आता दोन्ही बाजूला अँटीनोड आहे, दोन्ही बाजूला पाईप ओपन आहे, त्यामुळे दोन्ही बाजूचे अँटीनोड हे पाईपच्या एंडपासून ई इतक्या डिस्टन्स वर आणि खाली हवेमध्ये तयार होईल. म्हणून टोटल लेंथ ऑफ एअर कॉलम या ठिकाणी 2e वाढते. म्हणून आपण टोटल लेंथ ऑफ एअर कॉलम घेतली, म्हणजे आतमधल्या एअर कॉलमची लेंथ आपण घेतली स्मॉल एल, दॅट इज लेंथ ऑफ पाईप इथं दिलेली आहे बघा, प्लस ट्वाईस ई. कीप दिस व्हॅल्यू ऑफ एल, कॅपिटल एल, इन दिस इक्वेशन we get n is equal to v upon 2l. इक्वेशन 2 मध्ये ठेवली. आता कॅपिटल एलच्या जागी आपण हे ठेवलं v अपॉन 2 इन ब्रॅकेट l प्लस ट्वाईस ई. बघा मगाशी आपण क्लोज्ड पाईपचा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काढला होता, त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. शेवटी या व्हिडिओमध्ये आपण दोन्हीमधला डिफरन्स बघणारच आहोत, त्यामुळे इथे जास्त डिस्कस करत नाही. हा 3 नंबरचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय मिळालं आहे आपल्याला? fundamental frequency given by this equation number 3. Fundamental frequency, this is also called as the first harmonic or fundamental frequency. This is first mode of vibration. This is the lowest frequency with which air column in pipe open at both ends can vibrate. Now in second case we will find formula for frequency. In this case, as number of nodes and antinodes are changed, therefore wavelength is changed and hence frequency is also changed, but speed v remains constant because medium is same, temperature is same. म्हणजे आता या ठिकाणी समजा वेवलेंथ लॅम्बडा 1 असेल इथे, तर फॉर्म्युला आता मगाशी n इक्वल टू v अपॉन लॅम्बडा असा होता. आता फॉर्म्युला होईल n1 इक्वल टू v अपॉन लॅम्बडा 1. या ठिकाणी आता बघा पहिल्या फिगरमध्ये वर एक अँटीनोड, खाली अँटीनोड आणि मध्ये नोड, एक लूप तयार झालेलं होतं अँटीनोड टू अँटीनोड. इथे किती लूप्स तयार झालेले आहेत? तर बघा मध्ये एक लूप दिसते तुम्हाला नोड आणि नोडच्या मध्ये, म्हणजे हे एक पूर्ण लूप आणि वर अर्ध लूप आणि खाली अर्ध लूप, म्हणजे वरचं अर्ध लूप खालचं अर्ध लूप दोन्ही मिळून एक लूप झालं आणि मध्ये एक लूप, असे 2 लूप तयार झालेले आहेत. पहिल्या फिगरमध्ये एक लूप 2 अर्धे म्हणजे 1, दुसऱ्या फिगरमध्ये 2 लूप 1 पूर्ण 2 अर्धे, तिसऱ्या फिगरमध्ये 3 लूप बघा 2 पूर्ण, वर एक अर्ध खाली एक अर्ध, म्हणजे वरचं अर्ध खालचं अर्ध मिळून 3 झालेले आहेत टोटल. म्हणजे मध्ये 2 आणि 2 अर्धे मिळून 1, असे 3 लूप झालेले आहेत. पुढच्या फिगरमध्ये 4 लूप तयार होतील, 3 पूर्ण आणि 2 अर्धे, नंतर 5 लूप, 6 लूप, 7 लूप, अशा पद्धतीने लूप्स तयार होतील. एका लूपची लांबी असते लॅम्बडा बाय 2, 2 असतील तर 2 टाइम्स लॅम्बडा बाय 2, 3 लूप्स असतील तर 3 टाइम्स लॅम्बडा बाय 2, 4 लूप्स असतील तर 4 टाइम्स लॅम्बडा बाय 2. या ठिकाणी 2 लूप्स तयार झालेले आहेत. From figure we can write total length of air column. Total length of air column means distance between upper antinode and lower antinode will be 2 times lambda 1 by 2. हे कसं आलं तर एका लूपची लांबी लॅम्बडा 1 बाय 2, कारण या ठिकाणी वेवलेंथ लॅम्बडा 1 आहे, असे 2 लूप्स आहेत म्हणून 2 टाइम्स. त्याच्यावरून आपण लिहिणार
λ1 इक्वल टू 2L/2. खरं तर आपण हे 2 कॅन्सल करू शकतो, पण ते आपण कॅन्सल करणार नाही, कारण ते आपल्याला तसंच हवं आहे इक्वेशनमध्ये. ही व्हॅल्यू तुम्ही इथे ठेवली या इक्वेशनमध्ये n1च्या, तर हे आपल्याला मिळतं. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर 2 हा न्युमेरेटर होईल आणि आपल्याला मिळेल 2v/2L. हे 2 बाजूला काढलं, फी जसंच्या तसं, आणि कॅपिटल L म्हणजे स्मॉल l + 2e एंड करेक्शन मिळवलं आपण, तर हे इक्वेशन मिळतं. आता v/2 इन ब्रॅकेट l + 2e हे इक्वेशन 3नी सांगितलेलं आहे, ते आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फर्स्ट हार्मोनिकची पहिल्या फिगरमधली फ्रिक्वेन्सी, म्हणून n1 मिळतं आपल्याला ट्वाईस n. हे 2 आपण का कॅन्सल नाही केलं, तर आपल्याला हे असंच ठेवायचं होतं, 2n हे सिद्ध करायचं होतं म्हणून. तर या ठिकाणची फ्रिक्वेन्सी ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या डबल आहे, म्हणून सेकंड हार्मोनिक. जेवढ्या पट फ्रिक्वेन्सी येईल ते हार्मोनिक असतं. 10 पट फ्रिक्वेन्सी आली तर 10th हार्मोनिक, 11 पट आली तर 11th हार्मोनिक. अशा पद्धतीने ही फ्रिक्वेन्सी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या डबल येते, म्हणून याला म्हणायचं सेकंड हार्मोनिक. धिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज अ सेकंड हार्मोनिक ऑर फर्स्ट ओव्हरटोन. त्याला नाव दिलं फर्स्ट ओव्हरटोन, कारण ती ॲक्च्युअली त्या ठिकाणी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीनंतर तयार होते. मगाशी आपण क्लोज्ड पाईपमध्ये पाहिलं तर 2n ही तयार होत नव्हती, 3n तयार होत होती, म्हणून 3nला आपण फर्स्ट ओव्हरटोन दिला होता, कारण तिथं 2n तयार होत नव्हती. परंतु या ठिकाणी ट्वाईस n तयार होते, म्हणून त्याला आता आपण फर्स्ट ओव्हरटोन दिलेला आहे. आता थर्ड केसमध्ये काय फ्रिक्वेन्सी असेल ते आपण बघू. थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन, that is also called as third harmonic or second overtone. We know this is formula for fundamental frequency in first case. Now in third case wavelength will change, that is λ2 frequency will also change, but this speed will not change because medium is same and temperature is also same. From that we can write फ्रॉम फिगर λ2 इज इक्वल टू 3 टाइम्स λ2/2. आता हे कसं आलं, तर एका लूपची लांबी असते λ/2. इथे वेवलेंथ λ2 आहे म्हणून λ2/2. असे 3 लूप्स आहेत या फिगरमध्ये पहा. 2 पूर्ण म्हणजे 2 लूप झालेत, आणि वरचं आणि खालचं अर्ध अर्ध म्हणून 1 म्हणजे 2 आणि 1 3 लूप्स तयार झालेले आहेत त्या ठिकाणी, म्हणून 3 टाइम्स λ2/2. This equation can be rearranged as λ2 equal to 2L/3. Keep this value of λ2 here in this equation. We get n2 equal to v/2L/3. This 3, which is denominator of denominator, that goes in the numerator, and we get n2 equal to 3v/2L. That can be written as 3 times v/2 in bracket small l + 2e, because this capital L is l + 2e. Considering the end correction विचारात घेतल्यानंतर, but this v/2 in bracket l + 2e, that is fundamental frequency given by this equation 3, fundamental frequency in this first case. Therefore we can write n2 equal to 3n. This frequency is called as third harmonic or second overtone. As this frequency is a 3 times fundamental frequency, this frequency is called as third harmonic, that is called as second overtone. त्याला सेकंड ओव्हरटोन म्हणतात, कारण या ठिकाणी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीनंतर दिसून येणारा तो दुसरा टोन आहे किंवा दुसरी फ्रिक्वेन्सी आहे, म्हणून त्याला सेकंड ओव्हरटोन म्हणतात. अशा पद्धतीने पाईप ओपन ॲट बोथ एंड्समध्ये काय होतं, thus in case of pipe open at both ends all harmonics are present, n 2n 3n 4n. मगाशी आपण पाहिलं क्लोज्ड पाईपमध्ये फक्त ऑड हार्मोनिक्स असतात, n 3n 5n, बट इन दिस केस ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट, n 2n 3n 4n 5n सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट आहे. इन जनरल pth ओव्हरटोन इज गिवन बाय np इक्वल टू p + 1 टाइम्स n, वेअर n इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे ओव्हरटोनचं हार्मोनिकमध्ये कन्वर्ट करायचं असेल तुम्हाला तर हा फॉर्म्युला वापरा. उदाहरणार्थ तुम्हाला जर कोणी विचारलं की 10th ओव्हरटोन, 10वा ओव्हरटोन म्हणजे कितवा हार्मोनिक, तर 10 + 1 करायचं, फक्त एक मिळवायचा त्यामध्ये, 10 + 1 11th हार्मोनिक. तुम्हाला कोणी विचारलं
की 50वा ओव्हरटोन, तर N50 किती ओपन पाईपमध्ये, तर 50 अधिक 1 करायचं 51, 50 फर्स्ट हार्मोनिक, फक्त 1 मिळवायचा ओव्हरटोनचा हार्मोनिकमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. दॅट कॅन ऑल्सो बी रिटन ॲज NP इक्वल टू P+1 and this N is fundamental frequency, that is V upon twice L. Thus in case of pipe open at both ends, all harmonics are present. Now we will see the difference between closed pipe and open pipe. Closed pipe means pipe closed at one end and open at other end, and open pipe means pipe open at both ends. What is first difference? See one by one. In case of closed pipe, fundamental frequency means lowest frequency is given by NC equal to V upon 4 in bracket L plus E. This fundamental frequency in first mode, that is given by this formula. C for closed pipe, NC, closed pipe, pipe closed at one end, that is equal to V upon 4 in bracket L plus E, where small l is length of pipe and E is end correction. While in open pipe, fundamental frequency is given by NO, O for open pipe, is equal to V upon 2 in bracket L plus 2E. In this case, end correction is twice E, because end correction is on both sides, because pipe is open at both ends and antinodes are formed at both open ends. आणि यामध्ये फरक आणखी एक आहे, इथं डिनॉमिनेटरमध्ये 4 आहे, इकडे ओपन पाईपमध्ये डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे. हिअर वी कॅन प्रूव्ह NO इक्वल टू 2 टाइम्स NC. समजा दोन्ही ठिकाणी पाईपची लेंथ सारखी असेल आणि एंड करेक्शन निग्लेक्ट केलं, इफ एंड करेक्शन इज निग्लेक्टेड, देन फ्रिक्वेन्सी इन ओपन पाईप, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन ओपन पाईप इज 2 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज क्लोज्ड पाईप. म्हणजे जर या ठिकाणी क्लोज्ड पाईपमध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्ज असेल, तर त्याच लेंथच्या ओपन पाईपला ती फ्रिक्वेन्सी 100च्या डबल म्हणजे 200 असेल. जर या ठिकाणी क्लोज्ड पाईपमध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्ज असेल, तर त्याच लेंथच्या ओपन पाईपमध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 500च्या डबल म्हणजे 1000 असेल. कसं प्रूव्ह करू शकतो आपण ते बघा. या ठिकाणी काही मॅथमॅटिकल स्टेप्स आहे. दिस इज फॉर्म्युला फॉर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. In this case, if end correction is neglected, then E becomes 0. Therefore, we get this formula. NO equal to V upon 2L. Multiply and divide by 2. याला जर आपण 2ने मल्टिप्लाय केलं, तर 2ने डिवाइड केलं तर 2च्या ठिकाणी हे 4 होईल. म्हणजे ही स्टेप आपल्याला मिळते. आता V upon 4L हे जे आहे, दॅट इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज्ड पाईप इफ एंड करेक्शन इज निग्लेक्टेड. देअरफॉर NO इक्वल टू 2 टाइम्स NC. आणि म्हणून आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे, NO इक्वल टू 2 NC इफ एंड करेक्शन इज निग्लेक्टेड. Fundamental frequency in case of open pipe is twice the fundamental frequency of closed pipe if length of pipe is same. This is first difference. Then see the second difference. Only odd harmonics are present as overtones. यामध्ये आपण पाहिलेलं आहे की फक्त ऑड हार्मोनिक्स असतात. म्हणजे इथे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N असते फर्स्ट केसमध्ये, नंतर 3N आणि त्याला आपण फर्स्ट ओव्हरटोन म्हणतो, नंतर 5N सेकंड ओव्हरटोन, नंतर 7N थर्ड ओव्हरटोन. म्हणजे जे ओव्हरटोन्स आहेत ते फक्त ऑड हार्मोनिक्स आहेत. बट इन केस ऑफ ओपन पाईप ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट ॲज ओव्हरटोन्स. सगळे हार्मोनिक्स आहेत, ऑड ॲज वेल ॲज इव्हन. हिअर दिस इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N, देन 2N. Twice N means even multiple of fundamental frequency which is first overtone. Then 3N, इथं फ्रिक्वेन्सी असते 3N, दॅट इज थर्ड हार्मोनिक, ऑड मल्टिपल विच इज सेकंड ओव्हरटोन. त्याच्यानंतर 4N म्हणजे थर्ड ओव्हरटोन, नंतर 5N म्हणजे फोर्थ ओव्हरटोन. अशा प्रकारे यामध्ये ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. देन थर्ड डिफरन्स, हिअर नंबर ऑफ नोड्स अँड अँटीनोड्स आर इक्वल. इथे तुम्ही बघा, वर एक अँटीनोड आणि खाली एक नोड, म्हणजे एक नोड एक अँटीनोड दोन्ही समान आहेत. या सेकंड केसमध्ये पहा, वर एक अँटीनोड, खाली मध्ये एक अँटीनोड, इथं 2 अँटीनोड आणि 2 नोड्स आहेत. या फिगरमध्ये पहा, वर एक अँटीनोड, इथं एक अँटीनोड, इथं एक अँटीनोड, 3 अँटीनोड्स आणि 3 नोड्स, इथं एक आणि इथं एक, 3 अँटीनोड्स 3 नोड्स.
नंबर ऑफ नोड्स अँड अँटी नोड्स आर इक्वल. इन दिस केस या ठिकाणी मात्र काय म्हटलं आहे, नंबर ऑफ अँटी नोड्स आर ग्रेटर दॅन नंबर ऑफ नोड्स बाय 1. इथं अँटी नोडची संख्या नोडपेक्षा 1नी जास्त असते. इथं एक अँटी नोड, खाली एक अँटी नोड, 2 अँटी नोड आणि नोड मात्र एकच. इथं 3 अँटी नोड आहेत बघा तुम्ही आणि नोड्स 2 आहेत. या ठिकाणी 4 अँटी नोड्स आहेत आणि नोड्स 3च आहेत. अँटी नोडची संख्या नोडपेक्षा 1नी जास्त असते. देन नेक्स्ट डिफरन्स, फोर्थ डिफरन्स, एंड करेक्शन इज ई विच इज इक्वल टू 0.3D. वी नो फॉर्म्युला फॉर एंड करेक्शन इज ई इक्वल टू 0.3D. एकाच बाजूला एंड करेक्शन असतं म्हणून 0.3D, परंतु ओपन पाईपमध्ये दोन्ही बाजूला एंड करेक्शन असतं. देअर फॉर एंड करेक्शन इज 2E विच इज 0.6D. कारण याच्या 0.3Dच्या डबल करावं लागेल. नेक्स्ट डिफरन्स, त्यानंतरचा डिफरन्स असा आहे, क्वालिटी ऑफ हार्मोनिक्स इन क्लोज्ड पाईप इज पुअर ॲज कम्पेअर टू दॅट इन ओपन पाईप बिकॉज क्लोज्ड पाईप कंटेन्स ऑड हार्मोनिक्स ओनली. या ठिकाणी फक्त ऑड हार्मोनिक्स असतात, इव्हन हार्मोनिक्स नसतात. त्यामुळं या ठिकाणी जी साऊंडची क्वालिटी असते ती पुअर असते, हार्मोनिक्सची क्वालिटी जी असते ती पुअर असते. परंतु या ठिकाणी क्वालिटी ऑफ हार्मोनिक्स इज रिच ॲज कम्पेअर टू दॅट इन क्लोज्ड पाईप बिकॉज इन ओपन पाईप ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. याच्यामध्ये ऑड ॲज वेल ॲज इव्हन सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट असतात म्हणून क्वालिटी चांगली असते. नेक्स्ट डिफरन्स, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन क्लोज्ड पाईप इज हाफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन ओपन पाईप. हे आपण मगाशीच पाहिलेलं आहे. या ठिकाणची फ्रिक्वेन्सी म्हणजे आणि इकडं काय म्हटलं आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन ओपन पाईप इज डबल द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन क्लोज्ड पाईप. इथं 100 असेल तर इकडं 200 असते फंडामेंटल, म्हणजे इकडं 200, इकडे 100 म्हणजे हाफ आहे आणि इकडे डबल आहे. इकडं क्लोज्ड पाईपमध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जेवढी असेल त्याच्या डबल इकडं असते. नेक्स्ट डिफरन्स, क्वालिटी ऑफ साऊंड प्रोड्यूस्ड इन पाईप इज पुअरर दॅन दॅट प्रोड्यूस्ड इन ओपन पाईप. हा फरक तोच परत रिपीट झाला. या ठिकाणी क्वालिटी जी असते ती साऊंडची क्वालिटी चांगली असते, रिच असते. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आज क्लोज्ड पाईप आणि ओपन पाईप्समध्ये तयार होणाऱ्या स्टेशनरी वेव्ज आणि त्यांच्या फ्रिक्वेन्सीबद्दल शिकलो आहे. फार महत्त्वाचा पार्ट होता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.